सो आपण आज सोशिओलॉजीचं पुढचं लेक्चर घेतो आहे, ज्यामध्ये कास्ट टॉपिक चालला आहे आपला मेन चॅप्टर. तर त्याआधी आपण एम श्रीनिवास आणि घुरे हे दोन सोशिओलॉजिकल इंडियन थिंकर आपण बघितलेले, ज्यांचं कास्टवर पर्स्पेक्टिव्ह काय आहे. आता नेक्स्ट आपले थिंकर्स आहे लुई डिमॉन्ट आणि आंद्रे बेते आणि नंतर दीपांकर गुप्ता. तर लुई डिमॉन्ट हे बाहेरून आलेले वेस्टर्न सोशिओलॉजिस्ट होते आणि त्यांनी इंडियन सोसायटीचा स्टडी केला आणि त्यामध्ये कास्ट ही त्यांना स्पेसिफिक ही गोष्ट त्यांनी स्टडी करायचा ठरवलं. तर त्यांनी त्याच्यावर एक बुक लिहिलं. त्या बुकचं नाव आहे होमो हायरार्किकस. तर त्यांनी ॲक्च्युली इंडियन सोसायटीला आणि इंडियन कास्ट सिस्टमला हे नाव दिलं होतं होमो हायरार्किकस. त्यांना हायरार्की जी आहे ही इंडियन सोसायटी आणि इंडियन कास्टमध्ये खूप पेक्युलर गोष्ट, म्हणजे ती स्पेसिफिक टू इंडियन सोसायटी असं त्यांचं म्हणणं होतं. तर हे मेन त्यांच्या बुकचं नाव आहे होमो हायरार्किकस, कास्ट सिस्टम अँड इट्स इम्प्लिकेशन 1966. ठीक आहे. तर त्यांनी 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या फोकस ठेवला. एक म्हणजे प्युरिटी अँड पोल्युशन, दुसरी म्हणजे हायरार्की, तिसरं म्हणजे कास्ट ही कल्चरल आणि ट्रेडिशनल पॉईंट ऑफ व्ह्यूने आलेली आहे, नॉट फ्रॉम इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज मार्क्सिस्ट सेड. नंतर अजून एक गोष्ट ते फोकस ठेवतात की कास्ट ही इंटिग्रेशनल आहे, म्हणजे थोडीशी फंक्शनल त्याचा रोल आहे असं त्यांचं म्हणणं होतं, जे की मार्क्सिस्ट किंवा त्याच्या आधीचे जे लोक होते त्यांचं नव्हतं म्हणणं. ठीक आहे. तर आपण हे बघू की त्यांनी अप्रोच कोणता वापरला. पहिली गोष्ट म्हणजे मेथडॉलॉजी काय त्यांची. तर मेथडॉलॉजी ही की ते आयडिओलॉजिकल अप्रोच वापरतात. आयडिओलॉजिकल म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कास्ट ही आयडिओलॉजी ही इंडियन सोसायटीची आयडिओलॉजी आहे. तसं वेस्टर्न सोसायटीची आयडिओलॉजी म्हणजे इक्वलिटेरियन किंवा इगॅलिटेरियनिझम, युनिव्हर्सलिझम, ह्युमॅनिटेरियन हे वेस्टर्न सोसायटीची आयडिओलॉजी म्हणे. तर ते आयडिओलॉजिकल अप्रोच वापरतात. दुसरी गोष्ट ते स्ट्रक्चर पण बघतात, म्हणजे स्ट्रक्चरल अप्रोच पण वापरतात की कास्टचं म्हणजे वेगवेगळे कास्ट कशा स्ट्रक्चरली डिवायडेड आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. नंतर ती इंडोलॉजिकल अप्रोच पण वापरतात. त्यांनी जो कास्टचा स्टडी केला आहे तो गुरेंसारखा थोडासा जे इंडियन स्क्रिप्चर्स आहे, म्हणजे पुराणे गाथा आहे, हे वाचून त्यांनी त्यांचं रिसर्च केलेलं आहे. त्यामुळे ते इंडोलॉजिकल अप्रोच पण तिथे येतो त्यांचा. सो दे आर कॉम्बिनेशन ऑफ घुरे अँड समवॉट एम श्रीनिवास. कारण का एम श्रीनिवास स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट आहे आणि घुरे हे इंडोलॉजिकल अप्रोच वापरतात ते. तर हे दोन्ही थोडंफार प्रमाणे कंबाईन करायचा प्रयत्न करतात हे. तर आपण तर आता ही मेथडॉलॉजी झाली. तर त्यांनी अजून एक गोष्ट की बायनरी अप्रोच वापरतात. ते बायनरी अप्रोच म्हणजे की ते इंडियन सोसायटी आणि वेस्टर्न सोसायटीला कम्पेअर करायचा प्रयत्न करतात. त्यांचं असं म्हणणं की जसं की इंडियन सोसायटी हॅज स्टेटस, तर वेस्टर्न सोसायटीमध्ये इक्वेलिटी आहे म्हणे, आणि इंडियन सोसायटीमध्ये कास्ट आहे तर तिथे क्लास आहे म्हणे. तर असा ह्या मल्टी डायमेन्शन्सनी ते कम्पेअर करायचा प्रयत्न करतात दोन्ही सोसायटी. आणि बायनरी आहे म्हणे, ऑपोजिट आहे म्हणे दोन्ही पण, इंडियन सोसायटी आणि वेस्टर्न सोसायटी. ठीक आहे. हा अप्रोच बघितला. तर त्यांचा जो हा टोटल अप्रोच होता हा इन्स्पायर्ड कोणाकडून होता, तर ते लेविस स्ट्रॉस, आपण जो आधी पण बघितला होता बघ फॉर्ड फाउंडेशनची स्टडी, तर लेविस स्ट्रॉस यांचा जो बायनरी अपोजिटवाला अप्रोच आहे, तर तिथून त्यांनी हा उचललेला होता, तर तिथून इन्स्पायर्ड होता. दुसरं इन्स्पिरेशन त्यांचं म्हणजे बोगले म्हणून आहे, BOUGLE. तर हे बोगले यांचा अप्रोच असा होता की ते कास्टला कल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतात की कास्ट ही कल्चरमधून आलेली किंवा रिलिजनमधून आलेली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं बोगलेंचं की जे डिव्हिजन ऑफ लेबर आहे सोसायटीमध्ये, ते डिव्हिजन ऑफ लेबर हे कल्चरलमुळे आलं आहे, ना की इकॉनॉमिक सिस्टममुळे आलं आहे. आता डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय आहे की सोसायटीमध्ये लोक आहे तर त्यांना कामं वाटून दिलेली आहे. तसंच जसं की आता फॅक्टरी ओनर आहे, हा त्याचं एक वेगळं काम आहे, आणि फॅक्टरीमधल्या वर्कर आहे त्यांचं वेगळं काम आहे. घरात समजा बायका
बायकांना घरात हे करायचं, घरकाम आहे, जेवण बनवणं, मुलं सांभाळणं हे बायकांचं काम आहे. आणि बाहेर जाऊन भाकरी कमवणं किंवा हे पैसे कमवणं हे माणसाचं काम आहे. तर याला सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतात, की सेक्सच्या बेसिसवर डिव्हिजन केलेलं लेबरचं. फॅक्टरीमध्ये स्किलच्या हिशोबाने लेबर डिवाइड केलेलं आहे, तर त्याला डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो. तर बोगलेंचं असं म्हणणं आहे की जे डिव्हिजन ऑफ लेबर आपण सोसायटीमध्ये बघतो किंवा जे कास्ट सिस्टममध्ये डिव्हिजन ऑफ लेबर आहे ते कल्चरल बेसिसवर आहे, ना की इकॉनॉमिक बेसिसवर आहे. इकॉनॉमिक बेसिसवर कसे म्हणत होते, मार्क्सिस्ट म्हणत होते की इकॉनॉमिक बेसिसवर येते, ज्यांच्याकडे जास्त पैसे त्या हिशोबाने कास्ट ही आहे, म्हणजे वरच्या लेवलचे जे कास्ट आहे हायर लेवलच्या त्या इकॉनॉमिक स्ट्रक्चर सगळं त्यांनी काबीज करून ठेवलेले म्हणून असं मार्क्सिस्ट टाईपचं म्हणणं होतं. पण बोगलेंचं तसं नाही आहे. आणि सेम अप्रोच हा ड्युमॉन्टनी उचललेला आहे. ड्युमॉन्टचं स्पेलिंग DUMONT आहे. ठीक आहे, लुई डिमॉन्ट नाव त्यांचं, LOUISDUMONT. तर ह्या दोघांकडून ते इन्स्पायर्ड होते. पहिलं म्हणजे लेवी स्ट्रॉस आणि दुसरं म्हणजे बोगले. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण हे बघायचं की त्यांनी आयडिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह वापरला. त्यांचं असं म्हणणं होतं की इंडियन कास्टची एक आयडिओलॉजी आहे आणि ती पेक्युलर टू इंडियन सोसायटी म्हणे. तर आणि त्या कास्टची ती आयडिओलॉजी, म्हणजे त्यांची परंपरा आहे, त्या प्रॅक्टिसेस आहे, ट्रेडिशन्स आहे, ती कास्ट फॉलो करते म्हणे. तर त्या कास्टची ती आयडिओलॉजी. आणि वेस्टर्न सोसायटीची आयडिओलॉजी आपण बघितली. वेस्टर्न सोसायटी ही इक्युलिटीच्या बेसिसवर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर हा एक झाला गोष्ट. नंतर ते दुसरी गोष्ट हे म्हणतात की कास्ट ही इंटिग्रेटिव्ह रोल आहे म्हणे कास्टचा, म्हणजे एकत्रित करण्याचा रोल आहे म्हणे, ना की सेपरेट करण्याचा, असं त्यांचं. म्हणजे ते पॉझिटिव्ह साईड बघतायत कास्टमधली. नंतर दुसरी गोष्ट आपण ते बघितलं की ती कसं बायनरी अपोजिट होते. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की कास्ट ही इकॉनॉमिक बेसिसवर किंवा पॉवरच्या बेसिसवर नसून ही कल्चरल बेसिसवर असल्यामुळे आपण बघतो म्हणे ऐतिहासिक काळापासून राजे हे ब्राह्मणांसमोर वागतात आणि पाया पडतात म्हणे. तर याच्यावरून कळतं की पॉवर किती पण हायर असली किंवा स्टेटस किती पण हायर असलं तरी पण कास्ट समोर हे कल्चरल समोर हे झुकावंच लागतं त्याला, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं की कास्ट ही कल्चरल बेसिसची आणि स्ट्रॉंग कल्चरली सपोर्टेड गोष्ट आहे म्हणे ही. ठीक आहे, तर त्यांनी जे होमो हायरार्किकस पुस्तक लिहिलं तर त्याच्यामध्ये ते 3 गोष्टी सांगतात. तर पहिली गोष्ट म्हणजे की डिव्हिजन ऑफ लेबर आहे हे प्युअर आणि इम्प्युअरच्या बेसिसवर आहे म्हणे. एखादी कास्ट प्युअर गोष्टी करते तर ती हायरार्कीमध्ये वरच्या लेवलला आहे, आणि जी कास्ट इम्प्युअर गोष्टी करते ती हायरार्किकली खालच्या लेवलला आहे. जसं की उदाहरण द्यायचं झालं, त्यांचं असं म्हणणं आहे की प्युअर गोष्टी करणं म्हणजे कसं की व्हेजिटेरियन खाणं आणि एंडोगॅमी राहणं, त्यात कास्टमध्ये लग्नच करणं फक्त, आणि स्वच्छता मेंटेन करणं, ह्या सगळ्या प्युअर गोष्टी म्हणे. आणि इम्प्युअर गोष्टी म्हणजे कसं नॉनव्हेज खाणं, दारू पिणं, ह्या सगळ्या इम्प्युअर गोष्टी. तर ज्या कास्ट इम्प्युअर गोष्टी करतात त्या हायरार्कीमध्ये खालच्या लेवलला येतात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा पहिला एलिमेंट झाला होमो हायरार्किसमध्ये, की पहिली गोष्ट होमो हायरार्किसमध्ये. दुसरी गोष्ट अशी की ते म्हणतात की प्युअर हे इम्प्युअरपेक्षा वरच्या लेवलला आहे म्हणे, जसं ते आधी पण बोलले. आणि तिसरी गोष्ट ते असे बघतात की ह्या गोष्टी प्युअर आणि इम्प्युअर ह्या कास्टला सेपरेट करतात म्हणे. आणि की ती जसं आपण बघितली वरची कास्ट असली तर ती प्युअर असते आणि खालची असली तर ती इम्प्युअर. तर बोगलेंचा पण हाच अप्रोच होता. बोगलेंचं असं म्हणणं होतं की डिव्हिजन ऑफ लेबर हे कल्चरमुळे आलेलं आहे म्हणे, आणि ही सेम गोष्ट त्यांनी उचलली. दुसरी गोष्ट बोगले परत हे म्हणतात की कोणत्याही कास्टचं स्टेटस हे कशावरून दिसायचं की समजा ते कास्टचं स्टेटस चांगलं आहे की नाही किंवा जास्त भारी की नाही, ते ब्राह्मणच्या कास्टनंतर कितव्या लेवलला येत होते याच्यावरून, की ब्राह्मण कास्टपेक्षा जर थोडेच अंतरावर असेल तर त्यांचं स्टेटस जास्त असायचं म्हणे, आणि जर ब्राह्मण कास्टपेक्षा जास्त लांब आहे त्यांचा कास्टचा नंबर तर मग स्टेटस कमी असायचं म्हणे. ही दुसरी गोष्ट बोगलेंनी सांगितली. तिसरी गोष्ट ते की कास्ट ही म्हणजे एक कास्ट दुसऱ्या कास्टला पासून डिस्टन्स मेंटेन ठेवते म्हणे.
जे की इम्प्युअर आणि इम्प्युरिटी, प्युअर आणि इम्प्युअर टाईपवाली गोष्ट झाली. ही सेम गोष्ट ड्युमॉन्टनी होमो हायरार्कीमध्ये सांगितली होती, या 3 गोष्टी. ठीक आहे. तर आपण इम्प्युअर आणि प्युअरबद्दल बघितलं, आयडिओलॉजीवाले बघितलं. नंतर अजून ड्युमॉन्ट असं म्हणतात, त्यांनी कास्टची एक डेफिनेशन दिली आहे, ती म्हणजे कास्ट इज अ सेट ऑफ रिलेशनशिप्स ऑफ इकॉनॉमिक, पॉलिटिकल, किनशिप सिस्टम्स सस्टेन्ड बाय सर्टन व्हॅल्यूज विच आर मोस्टली रिलिजियस इन नेचर. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कास्ट हे वेगवेगळे रिलेशनशिप, जसं की इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि किनशिप म्हणजे भावकी किंवा भाऊबंद. तर ह्या भावकीचं पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक हे रिलेशन जे आहे, जे रिलेशन कल्चरल व्हॅल्यूजवर डिपेंडंट आहे, त्याला म्हणतात कास्ट. ठीक आहे. तर जसं सांगायचं झालं तर कास्टमध्ये कसं ते कास्ट ते प्रोफेशन करते, ती कास्टचे ते पॉवर होल्डिंग आहे. नंतर त्यांची एक प्रकारची भावकी आणि त्या भावकीचा होल्ड आहे त्या कास्टवर. भावकीचा म्हणजे त्या मेंबर जेवढे आहे ते कास्टमध्ये, तर त्यांचा तो होल्ड आहे. आणि ते ह्या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंडेंट आहे, ते जे व्हॅल्यूज किंवा जे तत्व फॉलो करताय कल्चरली, जे त्यांचे पाळलेले पहिल्यापासून, तर ती म्हणजे कास्ट आहे. तर याच्यावरून हे दिसतं की ड्युमॉन्ट हे व्हॅल्यूज, कल्चर आणि ट्रेडिशनला जास्त इम्पॉर्टंट समजतात आणि त्याला जास्त वजन देतात ॲज कम्पेअर टू सेक्युलर नेचर. आता एम.एन. श्रीनिवासांचं काय म्हणणं होतं की कास्ट चेंज व्हायला लागली आणि सेक्युलर गोष्टी जास्त पॉवरफुल व्हायला लागल्या, जसं की एज्युकेशन आलं, किंवा एखाद्या जातीतल्या माणसाने किंवा एखाद्या जातीने पॉलिटिकल पॉवर होल्ड केली, तर ती रिच्युअली हायरार्कीमध्ये वरती असलेल्या कास्टला सुद्धा नमवते म्हणे, जर सेक्युलर हायरार्कीमध्ये वरती गेली असेल तर म्हणे, जसं की पैशाने किंवा पॉवरने, पॉलिटिकल पॉवरने वरती. पण ड्युमॉन्टेंचं असं म्हणणं नाही. ड्युमॉन्टेंचं असं म्हणणं आहे की ती भले किती पण वरती जाऊ म्हणे पैशाने आणि पॉवरनी, पण जी रिच्युअली आणि कल्चरली जी कास्ट वरती आहे पहिल्यापासून, तीच वरती राहणार म्हणे, हिला झुकावंच लागणार म्हणे. सेक्युलरी तुम्ही एवढं वरती नाही जाऊ शकत, त्यांचं असं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे ते संस्कृतायझेशन वगैरे ज्या गोष्टी, ह्या गोष्टींना ते रिजेक्ट करतात. ठीक आहे. नंतर याच्यावर अजून एक गोष्ट अशी होती की त्यांनी इम्पॉर्टंट गोष्ट ही सांगितली की कास्ट इज अ नॉट फॉर्म ऑफ अ स्ट्रॅटिफिकेशन. म्हणजे ही लेअरिंगवाली सिस्टम नाही म्हणे कास्ट. कास्ट इज अ स्पेशल फॉर्म ऑफ इनइक्विलिटी अँड हायरार्की म्हणे. त्याच्यामध्ये ती एक स्पेशल फॉर्म ऑफ इनइक्विलिटी म्हणे, एकामेकांमधला जो डिफरन्स आहे तो एक स्पेशल फॉर्म आहे म्हणे. आणि हे असं नाही म्हणे की लेअरिंग आहे म्हणजे प्रत्येकजण इक्वल लेवलला आहे, असं त्यांचं काय म्हणणं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की हायरार्की आहे म्हणे त्याच्यामध्ये, आणि इट इज अ सेंट्रल टू द इंडियन सोसायटी सिस्टम. ठीक आहे. आणि जसं ते इंडियन सोसायटीला होमो हायरार्किकस म्हणतात, तसं ते वेस्टर्न सोसायटीला होमो इक्वॅलिस म्हणतात. ठीक आहे. होमो हायरार्किकस आणि होमो इक्वॅलिस. ठीक आहे. नंतर पुढची गोष्ट ते अजून हे सांगतात की जसं कास्ट, आता आपण एम.एन. श्रीनिवास आणि हे बघताय की जसं 21st सेंचुरीमध्ये कास्टचा रोल चेंज व्हायला लागला, असं एम.एन. श्रीनिवास म्हणतात. आणि ते म्हणजे इकॉनॉमिक रोल आणि सेक्युलर रोल घ्यायला लागलेली भरपूर. तर यांचं असं म्हणणं आहे ड्युमॉन्टचं की तसं काही झालेलं नाही म्हणे, पण कास्ट सबस्टॅन्शियलायझेशन ऑफ कास्ट होते म्हणे, ही एक गोष्ट होते म्हणे. तर त्याचा अर्थ असा होतो की सोसायटीमध्ये चेंज झाला आहे म्हणे, न की सोसायटीचं चेंज नाही झालेलं आहे म्हणे, सोसायटीमध्ये एक चेंज झालेला आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की कास्ट ही आधी इंटरडिपेंडंट होती म्हणे, पण आता तसं नाही. आता प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक कास्ट आपापली केपेबिलिटी डेव्हलप करते आणि एकामेकासोबत कॉम्पीट करते पॉवरसाठी किंवा त्यांच्या इंटरेस्टसाठी. तर ती गोष्ट व्हायला लागलेली म्हणे, त्याला म्हणतात सबस्टॅन्शियलायझेशन ऑफ कास्ट. सबस्टॅन्शियलायझेशनचं स्पेलिंग असं आहे SUBSTANTIALISATION. सबस्टॅन्शियलायझेशन ऑफ कास्ट म्हणजे
कास्ट आधी जुन्या काळांमध्ये प्रत्येक कास्टचं वेगवेगळं ऑक्युपेशन प्रोफेशन होतं, कामं वेगवेगळी वाटून होती. मग एक जण ब्राह्मण आहे आणि दुसरा शेतकरी आहे, तर शेतकरी एक पोतं गहू देणार आणि त्या बदल्यात ब्राह्मण त्याला पूजा करून देणार वगैरे, हे असं एक बार्टर सिस्टम टाईप इंटरडिपेंडन्स होता. त्याच्यामुळे शांती होती गावामध्ये. पण त्यांचं असं म्हणणं आहे की कास्ट आता नवीन रोलमुळे किंवा 21st सेंचुरीच्या बदलत्या कंडिशन्समुळे कास्ट आता आपापली केपेबिलिटी डेव्हलप करायला लागली आणि कम्पीट करायला लागलेली. त्याला म्हणतात सबस्टॅन्शियलायझेशन ऑफ कास्ट. आता याच्यामध्ये क्रिटिसिझम असं केलेलं आहे, आंद्रे बेतेंचं म्हणणं आहे की ड्युमॉन्ट हे बघतात की कास्ट काय व्हायला पाहिजे म्हणे, म्हणजे कास्ट कशी असायला पाहिजे हे याच्याबद्दल जास्त ड्युमॉन्ट लिहितात म्हणे, ना की कास्ट करंटली काय म्हणे याबद्दल ते कमी लिहितात. असं पहिले क्रिटिसिझम आंद्रे बेतेंचं आहे. आणि ते अजून एक गोष्ट म्हणतात की ते ब्राह्मीण सुपिरिटी दाखवायचा प्रयत्न करताय म्हणे ड्युमॉन्ट, असं आंद्रे बेतेंचं म्हणणं आहे. तर आंद्रे बेतेंचं स्पेलिंग असं आहे ANDRE आंद्रे, आणि बेते म्हणजे BETEILLE आंद्रे बेते. आता हे ना हाफ इंडियन हाफ फ्रेंच होते. त्यांचा ते ब्रिटिश काळानंतर म्हणजे तेव्हा इंडियात आलेले असणार त्यांचे वडील वगैरे असं काहीतरी आहे ते, आणि ते इंडियात सेटल झाले आणि ते इंडियन लँग्वेजेस शिकले आणि इंडियन सोशिओलॉजीमध्ये पण त्यांचा खूप मोठा हातभार आहे. दुसरं क्रिटिसिझम जेराल्ड डी बेरेमेन लक्षात ठेव फक्त. बेरेमेन म्हणजे BERREMAN बेरेमेन, हे पण एक सोशलॉजिस्ट होते. त्यांचं असं म्हणणं आहे की जे ड्युमॉन्टनी कन्सेप्ट दिली प्युरिटी आणि पोल्युशननी, ही एकदम चुकीची म्हणे. तुम्ही हिमालयाच्या पायथ्याशी गावांमध्ये जाऊन स्टडी करा म्हणे. तिथे जे राहणारा समाज आहे तो काही एकामेकाला फूड हॅबिट्सवरून, राहण्या किंवा कपड्या घालण्यावरून प्युरिटी आणि पोल्युशन असं काही बघत नाही म्हणे. ते सगळे एकामेकाला म्हणजे सगळे एक समान समजतात म्हणे. असं काही कोणी पोल्युटेड वगैरे असं काही समजत नाही, असं बेरेमॅन यांचं म्हणणं आहे. तिसरी क्रिटिसिझम दीपांकर गुप्तांचं आहे. दीपांकर गुप्तांनी यांनी नॉर्थ इंडियामध्ये जाट समाजाचा स्टडी केला. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की मी जाट समाजाचा स्टडी केल्यावर जाट समाज हा ब्राह्मणांना हा लेझी आणि ग्रीडी समजतो. म्हणजे हे आयतखोरे आणि खूप आपण म्हणतो ना भामटे म्हणण्यापेक्षा की ते त्यांना पैशाची वगैरे खूप जास्त हाव आहे असं जाट समाज समजतो ब्राह्मण समाजाबद्दल. तर त्याच्यामुळे ते जे म्हणतात की ड्युमॉन्ट म्हणतात की ब्राह्मण समाज हा सोसायटीमध्ये नेहमी वरचं स्टेटस आहे वगैरे, हे चुकीचं आहे असं दीपांकर गुप्तांचं म्हणणं आहे. नंतर चौथं क्रिटिसिझम योगेंद्र सिंग आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ड्युमॉन्ट हे इंटिग्रेशनल अप्रोच जो आहे त्याच्याबद्दल ते जास्त ऑब्सेस्ड आहे म्हणे, त्याच्याबद्दलच जास्त फोकस ठेवत आहे म्हणे, की सगळं पॉझिटिव्ह बघायचा प्रयत्न करताय म्हणे कास्टबद्दल. पण तसं नाही म्हणे. आता हे झालं क्रिटिसिझम. आता आपण कुठेतरी बॅलन्स करू, म्हणजे कन्क्लुजन लिहायच्या वेळेस जेव्हा प्रश्न येईल आपला ड्युमॉन्टवर, तेव्हा जर कन्क्लुजन लिहायचं आहे तर कन्क्लुजन हे आपलं बॅलन्स्ड वेमध्ये असलं पाहिजे. तर त्याच्यावर TN मदन असं म्हणतात की इंडियन सोशिओलॉजी मस्ट हॅव बीन पुअर टू अ ग्रेट एक्सटेंट विदाउट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ड्युमॉन्ट. म्हणजे ड्युमॉन्टचं जर कॉन्ट्रीब्युशन नसतं तर इंडियन सोशिओलॉजी ही खूप गरीब राहिली असती नॉलेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ठीक आहे, हे आपण कन्क्लुजन केलेलं आहे. ठीक आहे, आता दुसरा अप्रोच आपण बघायचा आहे तो म्हणजे आंद्रे बेतेंचा. आंद्रे बेतेंचा पर्स्पेक्टिव्ह. आता आंद्रे बेतेंचं स्पेलिंग मी मागाशी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आंद्रे बेते यांचा अप्रोच हा वेबरसारखा होता. तू वेबर जेव्हा वाचशील तेव्हा कळेल. तर वेबर हा ट्रायनेट्रियन अप्रोच वापरतो, म्हणजे 3 गोष्टींचा ॲनालिसिस करून तो ती गोष्ट स्टडी करतोय. तसंच आंद्रे बेतेंनी तो अप्रोच वापरला इथे. आंद्रे बेते हे थोडे म्हणजे आता कसं ड्युमॉन्ट हे प्युअर आयडियोलॉजिकल अप्रोच किंवा प्युअर एक गोष्ट धरून ते हायरार्कीला धरूनच कास्टला बघतात ते पूर्ण. त्यांच्याकडे दुसरं काही गोष्ट नाही. ते म्हणतात की हायरार्की कशामुळे, प्युरिटी अँड पोल्युशनमुळे. तर ही एकच पॉईंट ऑफ व्ह्यूने ते बघतात. तसं यांचं म्हणणं नाही बेतेंचं असं म्हणणं आहे की कास्टला जर बघायचं आहे तर तुम्ही कास्ट, क्लास आणि स्टेटस ह्या 3 गोष्टींनी
आपण पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण कास्टला बघितलं पाहिजे म्हणे. तर त्यांनी त्याच्यावर पुस्तक पण लिहिलं होतं. तर त्या पुस्तकाचं नाव होतं कास्ट, क्लास अँड पॉवर, चेंजिंग पॅटर्न्स ऑफ स्ट्रॅटिफिकेशन इन तंजोर विलेज 1965. तर त्यांनी ॲक्च्युली खरंच एम्पिरिकल स्टडी केला. एम्पिरिकल म्हणजे ओरिजिनल स्टडी केला गावात जाऊन. त्या गावाचं नाव होतं श्रीपुरम इन तंजोर डिस्ट्रिक्ट इन ऑफ तमिळनाडू 1962. ठीक आहे. तर ह्या त्यांचा स्टडी झाला. तर त्यांची मेथडॉलॉजी सांगितली तुला, जसं की लिबरल होती आणि वेबेरियन अप्रोच होता, ट्रायनेट्रियन अप्रोच डायरेक्ट ऑब्झर्वेशन. डायरेक्ट ऑब्झर्वेशन म्हणजे जाऊन गावात डायरेक्ट, आणि ट्रायनेट्रियन म्हणजे 3 गोष्टींनी ती गोष्ट स्टडी करता येते. ठीक आहे. तर आंद्रे बेतेंचं असं म्हणणं होतं की कास्ट ही खूप डायनॅमिक झाली म्हणे, स्टॅटिक राहिली नाही म्हणे, की एका गोष्टीवर अशी स्थिर पाण्यासारखी नाही म्हणे, चेंज होत राहते म्हणे खूप जास्त. आणि कशामुळे तर ती क्लास वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये घुसून गेलेल्या आहे म्हणे, पॉवर, स्टेटस ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये आहे म्हणे कास्टमध्ये. ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की एका सोशलॉजिस्टने म्हणे अप्पर कास्ट, लोअर कास्ट, लँड ओनिंग, लँडलेस कास्ट, जजमान, कामीन ह्या गोष्टींना स्टडी केलं पाहिजे म्हणे, आणि एम्पेरिकल रिॲलिटी बघितली पाहिजे. एम्पेरिकल म्हणजे ओरिजिनल रिॲलिटी जी आहे करंटली, पुस्तकं वाचून नाही तर जाऊन याच्यामध्ये जाऊन बघितलेलं पाहिजे म्हणे, फील्डमध्ये जाऊन. तर ते मल्टी डायमेन्शनल व्ह्यू आहे त्यांचा, म्हणजे कास्ट, क्लास, पॉवर टाईपवाला. ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कास्ट जी आहे ती तर कल्चरली ओरिजिन आहे म्हणे त्याचं, आणि क्लासचं हे इकॉनॉमिक ओरिजिन आहे, आणि पॉवरचं हे स्टेटस आणि रिच्युअल किंवा आपण म्हणतो त्याला एक सेक्युलर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याला पॉवरला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी कास्ट आहे, तर म्हणजे 2 कास्ट आहे समजा, तर आत्ताच्या काळामध्ये म्हणे, पूर्वीच्या काळात कसं होतं की एखादी टॉपची कास्ट आहे, ब्राह्मण कास्ट आहे, तर तिचा क्लास पण भारीच असणार आणि पॉवर असणार तिच्याकडे, स्टेटस पण वरचंच असणार म्हणे. पण आत्ताच्या काळात तसं नाही राहिलं म्हणे. एखादी खालची जरी कास्ट आहे पण तिने जर एज्युकेशन घेतलंय किंवा ग्रीन रिव्होल्युशनमध्ये तिला फायदा झाला आहे, रिझर्वेशनमध्ये फायदा झाला आहे, तर ती क्लास तिचा चेंज झालेला आहे, ती वरच्या क्लासमध्ये गेलेली आणि कदाचित पॉवर पण होल्ड केलेला आहे म्हणे. तर अशा प्रकारे वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार झाले म्हणे. गावामध्ये समजा 3-4 कास्ट आहे, कोणी एज्युकेशनमध्ये पुढे गेलेलं आहे, कोणी पॉलिटिकल पॉवरमध्ये गेलेलं आहे, कोणी ॲग्रिकल्चरमध्ये पुढे गेलेलं आहे. तर अशा तऱ्हेने कास्ट, क्लास, पॉवरचं हे वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार झालेले आहे म्हणे. ठीक आहे. आणि ते म्हणतात की जी ओल्ड कास्ट होती ती क्युम्युलेटिव्ह होती, म्हणजे सगळी पॉवर आणि स्टेटस हे हायर कास्टकडे होतं म्हणे. तर ती क्युम्युलेटिव्ह हायरार्की होती म्हणे, क्युम्युलेटिव्ह इनइक्विलिटी होती म्हणे. ठीक आहे. आणि न्यू कास्टमध्ये म्हणे डिस्पर्स्ड इनइक्विलिटी म्हणे, कारण का काहींना कास्ट हायरार्कीमध्ये इनइक्विलिटी, काहींना क्लास हायरार्कीमध्ये इनइक्विलिटी, काहींना पॉवर हायरार्कीमध्ये इनइक्विलिटी. बरोबर. तर हे असं सोशल चेंज झालेलं आहे म्हणे सोसायटीमध्ये. आणि ते कास्टला आहे ना नुसतं एक मोनोलिथिक स्ट्रक्चर नाही बघत म्हणे. त्यांचं असं म्हणणं आहे की कास्ट ही वेगवेगळ्या सबकास्टमध्ये डिवायडेड आहे म्हणे. त्यांनी उदाहरण दिलं की तमिळनाडूमध्ये ब्राह्मण आहे, ब्राह्मणांचं 2 कास्ट आहे, श्री वैष्णव आणि स्मर्ता. परत स्मर्ताचे 4 प्रकार आहे म्हणे, अस्तचरम, बृहच्चरम, पचचरम आणि शेवटला वडमाज. तर हे प्रत्येक सबकास्ट एकामेकापासून डिस्टन्स ठेवते, आणि वरची सबकास्ट ही खालच्या सबकास्ट पेक्षा आपल्याला स्वतःला भारी समजते हायरार्कीमध्ये. ठीक आहे. तर असं झालंय. आणि नंतर पुढे त्यांनी श्रीपुरमच्या गावामध्ये जे स्टडी केला त्याच्यामध्ये त्यांना असं सापडलं की जसं ड्युमॉन्ट म्हणतो की ब्राह्मण हे रिच्युअल हायरार्कीमध्ये वरती, आणि ते स्वतःच म्हणजे ते डिस्टन्स मेंटेन ठेवतं बाकीच्या कास्टपासून. पण इथे यांचं असं म्हणणं आहे की त्या श्रीपुरम नावाच्या गावामध्ये नुसतं ब्राह्मणच आदि द्रविडियन्स, म्हणजे जे डिप्रेस क्लास आहे, हरिजन लोक आहे, त्यांना आदि द्रविडियन म्हटलं जातं तमिळनाडूमध्ये. तर नुसतं ब्राह्मणच आदि द्रविडियनपासून डिस्टन्स नाही मेंटेन ठेवत म्हणे, आदि द्रविडियन पण ब्राह्मणांपासून डिस्टन्स ठेवतात म्हणे.
आणि त्यांना असं वाटतं की ब्राह्मणांचा स्पर्श किंवा तसं काही झालं तर त्यांना मिसफॉर्च्युन येईल म्हणे, बॅड लक असतो म्हणे तो, असं आदित्य द्रविडेंचं म्हणणं आहे. तरी घुरेंचं असं म्हणणं आहे की इथे दोन्ही बाजूनी डिस्टन्स मेंटेनन्स आहे म्हणे तामिळनाडूच्या त्या विलेजमध्ये. तर घुरेंचा किंवा ड्युमॉन्टचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू होता तो चुकीचा आहे म्हणे. ठीक आहे. आणि जी खालची कास्ट आहे तर ती त्यांना काय संस्कृतायझेशनमध्ये काही इंटरेस्ट नाही म्हणे, त्यांना वरती सरकण्यात काही वगैरे इंटरेस्ट नाही म्हणे. ते बाउंड्री मेंटेन ठेवतात म्हणे, डिस्टन्स ठेवतात म्हणे त्या दुसऱ्या ब्राह्मण किंवा वरच्या कास्टपासून. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांना असं सांगायचं होतं की एज्युकेशन, त्याच्यामुळे गावामध्ये इतका चेंज झालेला आहे की जे हे होते म्हणे कास्टचे जे ट्रेडिशनल ऑक्युपेशन होते, असं ब्राह्मण पूजा अर्चा करायचा, तर ते आता सोडून ते ऑफिसर्स, गव्हर्नमेंटमध्ये ऑफिसर झाले. तसेच आदित्य द्रविडियन लोकांचं पण तसंच झालं की जे प्रोफेशन होते ते चेंज होऊन वेगवेगळे प्रोफेशन घेतलेले, त्याच्यामुळे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन तयार झाले म्हणे. आता तिथे समजा ब्राह्मण असणार तर काही गावांमध्ये ब्राह्मण गव्हर्नमेंट जॉबमध्ये, तर तो क्लासमध्ये पण पुढे, कास्टमध्ये पण पुढे आणि स्टेटसमध्ये पण, म्हणजे पॉवरमध्ये पण पुढे. तर ज्या गावामध्ये समजा आदित्य द्रविडियन एज्युकेशन थ्रू गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागलं तर तिथे त्याचं कॉम्बिनेशन, त्याची कास्ट खाली आहे पण क्लासमध्ये वरती गेला आणि पॉवरमध्ये वरती गेला, तर तसे वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार झाले असं ते म्हणत आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कास्ट इज नाव नॉट द ओनली डिटर्मिनंट ऑफ स्टेटस. म्हणजे स्टेटस जर एखाद्या कास्ट डिटर्मिन करायचं, फक्त कास्ट ही गोष्ट नाही राहिली म्हणे. आता गोष्टी चेंज व्हायला लागल्या म्हणे. आता बाकी जे सेक्युलर गोष्टी आहेत त्या पण पुढे यायला लागल्या, जसं की एम एन श्रीनिवास म्हणतात तेच सेम हे पण म्हणतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इंडियन सोसायटीमध्ये मॉडर्नायझेशन आलं तर ते सिलेक्टिव्ह आलं म्हणे. हे सगळ्या ठिकाणी किंवा सगळ्या प्रकारेने मॉडर्नायझेशन झालं म्हणे. हे आपलं फक्त काही ठराविक, समजा उदाहरणार्थ गावात म्हणे अजूनही आपण ज्या म्हणजे समजा प्राणी बळी द्यायचा वगैरे ह्या सगळ्या सुपरस्टिशन किंवा काही रिच्युअल गोष्टी ह्या आधीपासून आपण जे आलेल्या त्या आत्ता पण पाळतो, पण तरी पण मर्सिडीजमध्ये फिरणार पण तरी पण बळी देणार म्हणे. तर ह्या म्हणजे मॉडर्नायझेशन आलं तर गाडी किंवा फोन वगैरे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण मॉडर्नायझेशन आपण स्वीकारलंय म्हणे. पण बाकीच्या गोष्टींमध्ये आपण अजूनही थोडेसे मागासलेल्या विचारातच आहे म्हणे, किंवा बाईने फक्त घरातच राहिलं पाहिजे वगैरे. ह्या अशा काही सिलेक्टिव्ह मॉडर्नायझेशन आलंय, पूर्णपणे मॉडर्नायझेशन नाही आलेलं आहे म्हणे. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की कास्ट, क्लास आणि पॉवर यामध्ये कुठेतरी हार्मोनियस रिलेशन नाही म्हणे. म्हणजे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे म्हणे त्याच्यामध्ये. तर आंध्र प्रदेशना क्रिटिसाइज केलं जातं का, तर त्यांचं क्रिटिसिझम पहिलं असं आहे की ते डायनॅमिझमवर खूप जास्त फोकस आहे म्हणे त्यांचा, की कास्ट कशी चेंज होते, की कास्टचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स कसे तयार होत आहे म्हणे कास्ट, क्लास, पॉवरसोबत, हे त्यांचं जास्त फोकस आहे म्हणे. हे पहिले क्रिटिसिझम आहे म्हणे. आणि दुसरं क्रिटिसिझम असं आहे की ते एका छोट्याशा गावावरून पूर्ण इंडियन सोसायटी किंवा इंडियन कास्ट सिस्टमला जज करायचा आणि एक जनरल थेरी बनवायचा प्रयत्न करताय, हे दुसरं क्रिटिसिझम आहे त्यांचं. ठीक आहे. आता तिसरे सोशोलॉजिस्ट म्हणजे दीपांकर गुप्ता. ठीक आहे. तर दीपांकर गुप्ता हे सगळ्यांपेक्षा थोडेसे वेगळे अजून. तर त्यांचं असं म्हणणं होतं की इंडियन सोसायटीमध्ये किंवा इंडियन कास्टमध्ये मल्टिपल हायरार्की म्हणे. असं काही एक पॉईंट ऑफ व्ह्यू नाही म्हणे, वेगवेगळ्या हायरार्की आलेल्या आहे म्हणे. तर सांगायचं झालं तर जसं रिजन वाईज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ म्हणे, तिथं डॉमिनंट कास्ट वेगळी म्हणे, तिथे संस्कृतायझेशनचे पॅटर्न वेगळे म्हणे. तर हे असं त्याला ते मल्टिपल हायरार्की आणि काय म्हणतात मल्टी अप्रोच आहे त्यांचा. ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं की प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणच टॉपला आहे असं तर काही हे नाही म्हणे. आणि दुसरी गोष्ट ते असं म्हणतात की नन ऑफ द कास्ट इन दिस सिस्टम कन्सिडर इट ॲज अ युनिक सिस्टम. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतीच कास्ट ही स्वतःला म्हणजे वेगळं काही समजत नाही म्हणे. प्रत्येक कास्टचे आपापले रिच्युअल्स आहे, ट्रेडिशन्स आहे आणि ती फॉलो करते म्हणे. आणि जो एक उच्च नीच वगैरे असा जो ड्युमॉन्ट वगैरे किंवा वेस्टर्न थिंकरनी जो
थेरी मांडलेली म्हणे ती चुकीची म्हणे. इथे प्रत्येकाचे आपापले ट्रेडिशन आपापले रिच्युअल्स फॉलो करताय म्हणे आणि प्रत्येकजण स्वतःला इक्वल समजतो म्हणे बाकीच्या कास्टसोबत. म्हणजे ही एक कास्ट दुसऱ्या कास्टच्या समांतर आहे म्हणे. असं कोणी उच्च नीच वगैरे काही समजत नाही म्हणे, जे की ड्युमॉन्ट वगैरे ह्या वेस्टर्न थिंकरनी मांडलेलं आहे असं दीपांकर गुप्तांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की जे एक उदाहरण त्यांनी दिलं होतं की अमोट नावाची कास्ट आहे म्हणे, ते गोरैया नावाचा फेस्टिवल करतात. अमोट AMOT नावाची कास्ट आहे, तर गोरैया नावाचा फेस्टिवल करतात. त्याच्यामध्ये ते एका डुकराचा बळी देतात म्हणे. तर ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर ब्राह्मणांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तर ते तर इम्प्युअर गोष्ट झाली म्हणे. तर मग त्या हिशोबाने तर ब्राह्मणांनी यांच्या हातून पाणी पण पिलं नाही पाहिजे म्हणे. पण तसं नाही म्हणे. त्या गावात जर तुम्ही गेले तर ब्राह्मण हे त्या अमोट कास्टच्या हातून पाणी पितात म्हणे. त्याच्यामुळे तिथे असं काही हायरार्की किंवा प्युरिटी आणि इम्प्युअर असं काही राहिलेलं नाही म्हणे. हे सगळं चुकीचं आहे म्हणे. एम्पिरिकल रियालिटी वेगळी म्हणजे, असं त्यांचं दीपांकर गुप्तांचं म्हणणं आहे. तर हे झाले आपले 3 थिंकर्स. आता शेवटचा जो टॉपिक राहिला आहे तो म्हणजे अनटचेबिलिटी आणि फीचर्स ऑफ कास्ट. ठीक आहे, तर आपण याच्यानंतर अजून एक छोटासा एक अप्रोच राहिला, तो आंबेडकरांचा अप्रोच आहे, पण तो अनटचेबिलिटीमध्येच येईल, तर तेव्हा तो बघू.